आज वाई खंडाळा मतदारसंघाचे भाग्यविधाते स्वर्गीय नामदार मदनरावजी पिसाळप्पा यांच्या परिवाराचा, त्याचप्रमाणे त्यांच्या विचारधारेत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार भाऊ, आपले नेते आदरणीय मदनदादा भोसले, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या मार्गदर्शक नेत्या अरुणदेवी पिसाळ, आमचे मार्गदर्शक शशिकांत दादा पिसाळ, या ठिकाणी प्रवेश करणारे आमचे युवा दोन्ही नेते विजयसिंह भैया, दीप्ती पिसाळ, मंचावर उपस्थित असणारे महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर साहेब, वेळेअभावी सगळेच ओळखीत आहेत, प्रसाद भाऊ सुर्वे आहेत, बापू शिंदे आहेत, अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित, मला वाटते S.Y. पवार या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, वडीलधारे युवक युवती, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं विचारधारेत आम्ही अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलो, पण दादा आज सर्वात जास्त आनंद होत असेल तो मला माझ्या कुटुंबियाला होत असेल, माझ्या सर्व सहकाऱ्यांना होत असेल की वैचारिक संघर्षात आमच्या अनेक वर्ष गेली, पण केव्हा तरी हा संघर्ष थांबावा आणि आपण सगळे एकत्र यावं अशी प्रामाणिक भूमिका आमच्या सर्वांची होती. आणि ही भूमिका घेण्यासाठी आमचे युवा नेते सन्मान्य दीपक दादांनी गेले वर्षभर प्रयत्न केले. त्याला आमच्याकडून निमित्त झालं की आमच्या ताई विधानसभेच्या उमेदवारी घेऊन आल्या आणि त्यामुळं आम्हाला शेवटी निर्णय करावा लागला. या ठिकाणी मध्यंतरी भाऊंना मी बोललो होतो पाठीमागच्या कार्यक्रमात दीपकच्या वाढदिवसा दिवशी की जसे भाऊ तुम्ही महाविकास आघाडी वर केली, महायुती वर केली, तशी बावधन आणि बावधन परिसरात विधानसभेच्या वेळेस आम्ही महायुती केली होती आणि महाविकास आघाडी केली होती. आणि आमच्या ताईच्या पाठीमागे हा भाग हे ग्रामस्थ सन्मानानं धाडसानं उभं राहिलं होतं. वास्तविक पाहता आज भाऊंना अनेक मिटिंग होत्या, वेळ होत्या, भाऊ तुम्ही नेहमीच, आम्ही सगळे अगोदर असतो पण 2 तास 1.5 तास तुम्ही निश्चितपणे बावधनमध्ये उशिरा येता, पण आज तुम्ही इन टाइम आल्यामुळं थोडी उपस्थिती, शेतीची कामं चालू असल्यामुळे ह्याच्यामुळे आम्हाला कमी जाणवती, पण निश्चितपणे कार्यक्रम पार पडेपर्यंत हे ग्राउंड फुल होईल असं मला वाटतंय. अधिक न बोलता भाऊ तुम्हाला फक्त एकच विनंती मी करणार आहे की आमचे नेते आदरणीय दादा हे पूर्णपणे काँग्रेसचं कुटुंब होतं. तसंच सन्मान्य स्वर्गीय आदरणीय मदनप्पा पिसाळ यांचं कुटुंब काँग्रेसचंच होतं. आपण हे भाऊ काँग्रेस अपक्ष म्हणून उभं राहिला, परत काँग्रेसच्या विचारधारेत गेला. परंतु 5-6 वर्षापूर्वी एक धाडसाचा निर्णय आमचे नेते मदनदादांनी घेतला. एका विशिष्ट परिस्थितीत तो निर्णय घेतला आणि आम्ही सगळेजण 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये गेलो. परंतु आम्हाला त्यावेळेस वाटत होतं की दादांनी हा धाडसी निर्णय घेतला, आपण भाजपमध्ये गेलोय, परंतु या जिल्ह्यातलं काय होईल, जिल्हा भाजपमध्ये जाईल का न जाईल अशी शंका आम्हाला त्यावेळेस वाटत होती. परंतु भाऊ आम्हाला आश्चर्याचे धक्के अख्ख्या जिल्ह्याने दिलं आणि एक एक आमदार, एक एक खासदार, आपण सर्वजण हळूहळू वर्षाच्या आत भाजपमध्ये गेला. खरं अभिमानानं मी दादांना नेहमी म्हणतो की दादा आपल्याला काय मिळेल ना मिळेल, परंतु आपल्याला आपला पायगुण भाजपमध्ये जाताना अतिशय चांगला असावा. तुम्ही गेल्यानंतर एखादी मुलगी सोन म्हणून घरात आल्यानंतर घराचं वैभव वाढतं, तसं दादा भाजपमध्ये गेल्यावर पूर्ण जिल्हा भाजपमय झाला आणि एक शेवटचा जो आमचा राहिला होता तोही आज पूर्ण झाला.
फक्त भाऊ तुम्हाला मी एकच विनंती करीन की दादा वयानं ज्येष्ठ आहेत, भाजपमध्ये पहिला प्रवेश करणारे आमचे नेते मदन दादा आहेत, त्यामुळं त्यांना एक ज्येष्ठत्वाचा मान आपल्या सर्वांच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीने यापुढे नेहमी मिळत जावा एवढीच विनंती या प्रसंगी करतो. आणि आज आमच्या ताई असतील, दादा असतील, विजयसिंह भैया असतील किंवा आमची दीप्ती दिदी असेल, आज त्यांच्या बरोबर असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते ग्रामस्थ असतील आज भाजपमध्ये प्रवेश करतात, याचा मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.